ग्रामसेवकांसह विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी नाही, सावरगावच्या ग्रामस्थांचं उपोषण। मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ येथील ग्रामसेवक आरती वडगावकर आणि विस्तार अधिकारी यांची चौकशी करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। सावरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। मला सांगा नेमकं तुमच्या काय मागणी आहे, काय मागणी सावरगाव वायाळ येथील ग्रामसेवक श्रीमती आरती वडगावकर यांनी मागील 6 महिन्यात कुठलीही ग्रामसभा नाही, कुठलीही बॉडीची मीटिंग न घेता काही गावात अपहार केलेला आहे। त्या बदल्यात आम्ही गटविकास अधिकारी मंठा यांना आणि गटविकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 2 वेळेस निवेदन देऊन विनंती केली, त्यांनी कुठलीही दखल नाही घेतली। कालपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो, एकही अधिकारी आम्हाला भेटायला आलेला नाही। जवळपास 2 ते 3 लाखाच्या पुढे अपहार केलेला आहे आणि अधिकारी त्यांना पाठीशी घालीत आहे, ग्रामसेवक आणि संबंधित विस्तार अधिकारी। आणि काही गावातील घरकुलाचे 1000 रुपये, विहिरी सिंचन विहिरीसाठी 5000 रुपये, गावातील काही लोकांना काही प्रमाणपत्र द्यायचे असले तर 1000 रुपये, पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही। आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून आम्हाला काही बोलले तर खोटा गुन्हा दाखल करू, तुमच्यावर केसेस करू असे धमके देत आहे। महिला असल्यामुळे काही गोष्टीचं बंधन पाळावं लागते। सोपान पंढरीनाथ वायाळ ग्रामपंचायत। दादा मला सांगा तुमची काय मागणी आहे, तुम्ही आज आमरण उपोषणाचा आजचा सर दुसरा दिवस आहे आमचा। आमची अशी मागणी आहे की विहिरीचं एमर्जन्सीचं बिल आहे तर ते पूर्ण झालेलं आहे, काम फक्त बिल राहिले। आरती मॅडम आम्हाला 5000ची मागणी करायला लागली तर आम्ही काही देऊ शकत नाही, आमची परिस्थिती 5000ची देऊ शकत नाही, आमच्याजवळ पैसे नाहीत आणि त्याचे शिव सही देईन 5000 शिव। आता तुमचं काय भूमिका आहे? आमचं मान्य झाल्याशिवाय मागण्या आम्ही तर आमरण उपोषण इथून सोडणार नाही। प्रशासनाला कळवलंय का? हा, पूर्ण प्रशासनाला कळलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे आम्ही। काय ना तुमचं नाव? आप्पासाहेब पंढरीनाथ वायाळ। दादा मला सांगा तुमची नेमकी समस्या काय आणि आमचं काय काम व्हायला ते मॅडम येत नाही गावामध्ये, त्याकडे आम्हाला लोक मागे बाबा नंबर 8 पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, येतच नाही तर करून द्या आम्ही लोकांना, आम्ही निवडून आणलं लोक तर आम्ही। त्याच्यामुळे आमची मागणी आम्ही आमरण उपोषण केले। आम्ही घराचे पैसे मागते लोक आमच्याकडे येते, असं येते। प्रशासनाला कळवून सगळ्या लोकांकडे लेखी केली आम्ही। काय म्हणतो ते अजून पत्र ते मिळच नाही, अजून आलेच नाही, कालपासून आमचं उपोषण आहे। आता तुमची काय भूमिका? आमची मागणी झाल्याशिवाय उठणार नाही, पूर्ण निलंबित केल्याशिवाय। काय ना तुमचं?